भावांनो आणि बहिणींनो, आज हा तुमचा भाऊ परत एकदा तुमच्यासमोर हजर झालेला आहे एका नवीन व्हिडिओ सहित। तर आज भावांनो तुमचा मित्र आलेला आहे या सुंदर अशा हिल स्टेशनवरती। आज आपण आलोय खूप मोठ्या एका धबधब्याला बघण्यासाठी आणि खूप सारा इथं जंगल परिसर पण दिसणारे, नद्या नाले ओढे, त्यात खूप सारी आपण म्हणतात ना ते ट्रेकिंग वगैरे खूप सारं काय म्हणतो आपण त्याला, ते म्हणजे बरेचसे असे काही कुठे आपण आजच्या ब्लॉगमध्ये करणार आहे। खूप धमाकेदार आणि खूप एंटरटेनिंग ब्लॉग असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत कंटिन्यू राहा भावनो। तर चला जास्त वेळ न लावता आजच्या ब्लॉगला आपण स्टार्ट करूयात। आता बघा गाडीचे 30 रुपये आणि तुम्ही गाईड नेला तर फार चांगली गोष्ट, कारण बिना गाईडचे आता चुकलेली बघा आता चुकले होते 7 किलोमीटर चालत आले, 7 किलोमीटर त्यांना सकाळी परेशानी अशी होते। तुम्ही जर व्यक्ती नेली तुम्हाला रस्ता माहिती पक्का, नाही तर धिंगाणा होय ना। 4 दिवस बंद होत आहे, माहिती आहे मला, बंद होत माहिती तर जाल तुम्ही तुमच्या जबाबदारी। तर फायनली भावांनो आपण आलोय आज एका नवीन ठिकाणी। अजून पण मी सांगणार नाही मी कुठं आलोय, पण या ठिकाणचा निसर्ग जरा बघा तुम्ही आणि तुम्ही जरा अंदाज लावा की मी नेमकं कुठं आलो असेल। आणि निसर्ग तुम्ही बघू शकता, नेमकं कुठं आलोय ते नाही सांगणार मी आताच, कारण जोपर्यंत मेन पॉईंटवरती पोहोचत नाही तोपर्यंत तुम्हाला सांगणार नाही मी आज कुठं आलोय। हा संपूर्ण असा परिसर आहे आणि इकडनं आता आपल्याला ट्रेकिंग करत जायचं आहे मेन पॉईंटवरती ज्या ठिकाणी आपण जायला आलोय। तर हा एक पॉईंट आहे या ठिकाणी जिथं आपल्याला गाडी पार्किंगचे पैसे आणि अजून कुठले तरी चार्जेस आहेत त्यांचे ते पे करून मग पुढे जावं लागतं ट्रेकिंग करत। इथून किती किलोमीटरचा ट्रेक असेल बरं मामा? 3 किलोमीटर आहे का? पायी पायी ना? ओके, म्हणजे वरती जातो ना आपण धबधब्याच्या वरती। ओके, सागर शेट घेतात ते तिथनं रिसिट घेतली की लगेच 1 2 1 2 1 2 1 2 करत जायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी। रस्ता तर खतरनाक आहे, रस्ता पाणी दूर गेला एकदम डोंग म्हणजे हेच आहे 8 रानाची एकदम। नाही इथे वर गेला का पाण्याच्या त्या बाजूला गेलं का चांगलं। पाहुणं कॅक्टसचं झाड बघा हे कसलं भारी आहे, कसा आहे विषय। पावसाळ्यात ते यायचं म्हणल्यावर अवघडच विषय आहे, पूर्ण पाणी असताना। भावांनो आता जंगलातनं ट्रेक चालू झालेला आहे आपला, जवळपास 3 किलोमीटर आपल्याला या जंगलातनं वाट काढत जायचं आहे। हे या ठिकाणचे म्हणजे गाईड आहेत, ते आपल्याला रस्ता दाखवतात आहेत। त्यांनी दाखवलेल्या रस्त्यानुसार आपण इकडनं हळूहळू निघालोय आता काळू वॉटर डॅमच्या दिशेने। काळू वॉटर डॅम नाही, काळू वॉटरफॉलच्या दिशेने चाललोय आता आपण। आईच्या गावात खतरनाक विषय होय हा। मागच्या ब्लॉगला मी तुम्हाला एक मागचा सावतड्याचा धबधबा दाखवला होता, तर आजच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला मी अजून एक खूप भारी असा धबधबा दाखवणार आहे। आता जो वॉटरफॉल आहे ना त्याचा व्ह्यू मी तुम्हाला टॉप अँगलवरनं व्ह्यू दाखवणार आहे। भावनो इथला सीन बघा आता तुम्ही, हो हा 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 हा, क्या बात आहे भाई, क्या बात आहे, नेक्स्ट लेवल आहे एकदम। बघा हा विषय, कशी वाट यार भावनो ही। मागच्या ह्याच्यातच आमची वाट लागली होती, ते तर एवढं हार्ड नव्हतं, पण आजचं तर जास्त टफ दिसतंय मला। परत पठारी भागावर आलोय आता। हे भाई इथं काय भावनो, इथं म्हशी चरतात आहेत भावनो या रानात। या ठिकाणचा नजारा एन्जॉय करा भावनो संपूर्ण। हे पहा इकडं पण सीन बघा तुम्ही, हा पहा हा सीन बघा, हे पहा कसं वाटतंय सागर भाऊ? एन्जॉय म्हणजे विषय का, इथला नजारा बघून मन एकदम प्रसन्न होतंय भावनो। हे सीन बघा ना तुम्ही कसे आहेत, असं काही एखाद्या नाही का ते बाहुबली पिक्चरमध्ये कसे सीन होते भारी भारी, तसे सीन इथं साक्षात बघायला भेटतात इथे। पहा इकडं काही जनावर पण चरतात आहेत। मी कुठं आलोय ना मला काहीच कळणच नाही मला, म्हणजे काय बोलावं आपण कुठं आलोय, कारण इथला निसर्ग भावनो इतका खतरनाक आहे ना, इतका सुंदर निसर्ग की काय बोलावं मला सुचतच नाही। नेहमी बडबड करणारा माणूस, ब्लॉगमध्ये खूप जास्त बडबड करणारा माणूस आज म्हणजे पूर्ण हँगआउट झालाय। हा जो सीन आहे ना इथला तो बघून तुम्हाला बघा, मी कॅमेरा फ्लिप करतो, हा सीन बघा भावनो, इथं भावनो हा सीन बघा। तो जो खाली आहे ना, खाली खूप मोठा धबधबा, इथनं पाणी वाहतंय पण खाली धबधबा पडतोय आणि त्या हवेच्या दाबामुळे काय होतं माहिती का, हे जे धबधब्याचं पाणी आहे ना इथं असं वाटतं जसं का इथं पाऊस चालू आहे, म्हणजे ते पाणी पूर्ण असं वरती उडतंय भावनो। तुम्ही जर बघू शकत असाल तर तुम्हाला दिसत असेल धबधब्याचं जे पाणी आहे ना ते संपूर्ण असं वर उडायला लागलंय। अरे बाप रे बाप रे बाप, ओ माय गॉड, चेक दिस आउट गाईज। आईच्या गावात हे बघा भावांनो विषय, हा बघा विषय भावनो, हे पहा
बघितला का भावनो धबधबा आणि इकडचा खालचा दरीतला सीन बघा भावनो आहे पहा कसली खतरनाक दरी इथे इथं खाली पण आहे ना धबधबा आहे पहा तुम्हाला दाखवतो मी पहा इथं पण हा एक धबधबा आहे छोटासा या दरीत आणि दरी आहे ना भावनो तुम्हाला अशी नाही समजणार पण इथं आहे ना हे पहा इथून जर कधी मोबाईल पडला ना नीट खाली जाईल माझा आणि नीट विषय आपल्याला 1.5 लाख रुपयाचा गंडा बसेल ही संपूर्ण दरी भावनो या दरीतनं हा जो धबधबा आहे ना असा वाहतो पहा हा पहा तर तिकडं खाली तिथं पण जायचं आपल्याला त्या तिकडं तिथं पण जाणार आपण आणि तिकडनं खालून पण तुम्हाला या धबधब्याचा मी सीन दाखवणार आहे तर कंटिन्यू राहा भावनो तर तिकडं पाण्यापाशी जवळ जाऊन पण मी तुम्हाला हा धबधबा कसा दिसतो ते दाखवतो तर भावांनो आत्ता जे मी तुम्हाला वरतून सीन दाखवला ना आता हाच सीन मी तुम्हाला खाली बॉटमला जाऊन दाखवणार आहे आता मी टॉपवरनं तुम्हाला जो धबधब्याचं पाणी पडतं ते टॉपवरनं दाखवलं आहे आता आपल्याला जायचं इथून खाली आणि खालनं जो मेन ट्रेकिंग करून आपल्याला त्या धबधब्याच्या एक्झॅक्ट खाली जायचं बरोबर जिथं पाणी पडतं त्या ठिकाणी आपण जाणार आहे तर आत्ता या ठिकाणी आपण बसलो होतो थोडंसं रिलॅक्स झालो इथं एक छोटीशी शॉप होती पाणी बाटली वगैरे जे काय आहे ते आपल्या सोबतच होतं म्हणा पण पाणी बाटली वगैरे तुम्हाला मॅगी फिगी तर पाहिजे असेल तर इथे भेटते पा ह्या भावाचं दुकान वाटतं ते आणि हे मामा आहेत आपले गाईड यांनी आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी आणलेलं आहे आणि इकडनं परत आता ते तिकडं जायचं होतं बरं का खरं तर तो समोरचा पॉईंट दिसतोय ना तिथं जायचं होतं पण मॅटर असं आहे जर तिकडं जात बसलो तर इथंच 5 वाजतील आणि जो खाली बॉटमला जायचं ना तिथं जाणं आपलं राहून जाईल तर काय म्हणताय सागर सर जायचं का आता बॉटमला जाऊ मग काय तर चला भावना आता आपण निघत बॉटमकडं आणि खालनं तुम्हाला पूर्ण नजारा दाखवतो शेवटपर्यंत चॅनलवरती कंटिन्यू राहा कुठेही जाऊ नका नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका भेटतो खाली गेल्यावर तर आता इथं एका वेगळ्या विषयाची तयारी चालू आहे आमची सागर भाऊ इथं काहीतरी जादू दाखवणार आहेत आपल्याला जादू करायसाठी लागणारं जे साहित्य आहे ना ते माझ्या बॅगेत आहे दाखवा बरं तुमची जादू काय विषय येते ह्याच्यात काय साप आहे का काहीतरी लाल लाल दिसतंय बघ याच्यामध्ये काय बरं इकडून पाणी घेतो नेचर वॉटर नैसर्गिक पाण्यात भाऊंनी पाणी घेतलं या वाड्यातलं आणि याच्यातच आता काय विषय करतात ते काय माहिती मामा इकडे आपली जादू बघत बसलेत इथं आहे ना भावना आता आम्हाला लागली भूक त्यामुळे सागर भाऊ म्हणले मी आणलं एक गॅस सागर भाऊंनी येता मॅगी पण घेतली होती तर आता आपण मस्त इथं मॅगी करणार आहे या नदीच्या काठावर छोटं मस्त पाणी वाहते म्हणजे थोडासा वड्यासारखंच स्वरूप आहे या नदीचं आणि याच नदीत बरोबर आपण बसलो या ठिकाणी पण सागर भाऊ इथं मॅगी करतात मस्त इथं मॅगी खाऊयात आणि मग तिकडं पुढं जाऊयात तर आपण हे 2 पाकिट आणले होते आणि हे 2 पाकिटाची 2 जणांची मॅगी आपली काय काय घेऊन फिरायचं आम्ही मित्रांनो काय सांगू अख्खा संसार घेऊन फिरतो भावनो आम्ही हे पहा इथं एक आहे ना हे आमचं संसार याच्यात आणि इकडे एक बॅग आहे बघा या बॅगेत अर्धा संसार आणि अर्धा या बॅगेत संसार आहे पण हा आमचा आचारी आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं नाही का तो अरे काय विषय तो मॅगीचा तर त्या मागच्या व्हिडिओमध्ये नाही का म्हटलं आपण मी नेक्स्ट टाइम कुठेतरी जाऊन मस्तपैकी असं मॅगीचा सीन करू तर हा आजचा मॅगीचा सीन आपला तर कसं काय वाटतं आजचा हिशोब हा 1 नंबर आपलं कामच नाही वेगळं असतं तुम्हाला अरे होता का नाही आजचे दिवस अरे मयूर भाऊ एवढी हवा आहे ना काय सांगू तुम्हाला इथं भुका लागलेत राव असं धरून बसावं लागतं भावांनो फायनली इथं आपली मॅगी सागर भाऊने रेडी केलेली आहे हे आपले सागर भाऊ आचारी आणि कसं मी बघा ना मयूर भाऊची जर्किंग घेऊन बसलोय माझं जर्किन जाळून ठेवू नका म्हणजे झालं फक्त हवा 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 तर कसरत चालली भावांनो भाऊ नेमकी पकड आणायचं विसरलेत म्हणजे सांडस आणायचं विसरलेत तर आता एक आम्ही ती काय केली ही ताटली फाडली आणि धरतून काढतो हळूच हाताने हा वाता तशीच मारा पलटी मार कसा आहे राडा भावांनो आमचा राडा या राड्यासाठी 1 लाईक झाला पाहिजे भावांनो विषय का 1 लाईक झालाच पाहिजे पहिला बाईट माझा आई शपथ लय पोहत आहे रे खाली ठेवा खाली ठेवून निवांत खावा गडबड करू नका पहिला बाईट आपला प्रॉपर अशी मॅगी झालेली आहे मित्रांनो हा 1 नंबर विषय झालाय तर भावांनो आज आलो मी कुठं काळू वॉटरफॉलला आणि भाऊंनी इथं मॅगी बनवलेली तर आता मी जास्त काही बनवणार नाही जास्त काही दाखवणार नाही डायरेक्ट भिडणार आहे भूक लागलेली भावांनो भयंकर जरा सावकाश खाणं आहे अरे लय भारी झाली वातावरणात खायला 1 नंबर माझ्या वाटर राहिलेलं आहे भावांनो या खायला मस्त मॅगी भाऊनी 1 नंबर विषय केलेला आहे आज भावांनो आज वाह स्वर्गापेक्षा भारी आनंद भेटतो आज तर काही विषयच नाही आज भावांनो पाणी खायला पण लय माझ्या वाटर राहिले बरं का इकडं ती भांडे धुवून घे
तेच म्हणलं मी तुम्हाला भांडं घ्या इकडं खायचं काम ते खाल्लंय म्हणलं ते असं खरकटे आपण आपल्या बॅगेत ठेवू शकत नाही ना भावना धुवून तर घ्यावंच लागेल ना आहे का नाही घरी असल्यावर आपल्याला आपण जेवलेलं तांब्या उचलता येत नाही पण इथं आल्यानंतर काही काही कुठं नाही करावं लागतात बघा हे सागर हो पण मला भांडे धुवायला लागले तिथं धुवाच तर लागणारच ना भावना बनवायचं काम माझं होतं पहिली गोष्ट एक काम त्यांनी केलेलं काय हरकत आहे बरोबर आहे की नाही तर भावना आता आपण चाललोय सावर्णे गावामध्ये आणि जस्ट आता आपण मॅगी खाल्ली तुम्ही तर बघितलंच तिथं आपण नदीच्या काठावर बसून मस्तपैकी मॅगी बनवली होती तर आता निघालो आपण सावर्णे गावाकडं आपल्याला जो तो धबधबा होता ना तो आता खाल्लं बघायचं आहे हे असे आमचे ब्लॉग असतात भावना आणि खूप मेहनत असते ब्लॉग मग तर बोला अरे तुम्ही विसरले मला विश करायला सागर शेठ अरे सॉरी 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 हॅपी बर्थडे सागर शेठ भावाचा बर्थडे आज सगळं मित्रांनो लय भारी वाटतं खरंच हे वातावरण एक नंबर भावनं वातावरण लय भारी आहे ना थोडा नो बघता आला भावानं बघता छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी शिवाजी मंदिर ना तिकीट इथं बजरंगबलीचं मंदिर आहे भावना आले तर पाया पडूनच पुढं जा जय बजरंगबली आणि भोलेनाथचं पण मंदिर आहे दुःख बघा भावना इथलं दुःख कसं डगं खाली आलेत बघितले का हे पहा हे डोंगर बघा आणि या डोंगराला पण ढगं चिटकलेत कसे आहेत बघा कसा आहे नजारा कसा आहे ओ भाई साहब अरे ये क्या आ गया अरे भाई ये क्या है भाई कहीं फोन लेके भाग ना जाए बजरंगबली ने हमें दर्शन दे दिया है बजरंगबली अरे काय तंबाखू खाताय काय खूप सारे माकडे भावना येतो खूप सारे माकडे आपले पूर्वज आहेत ते हा आपण पण असेच होतो पहिले माहिती का भावांनो आहे का नाही करा मग कमेंट ओके तो ये है भाई रोड तर फायनली भावांनो आता जे आपल्याला खालून बॉटम मधला जो धबधबा बघायचा होता त्याच्या कमानीपाशी आपण आलोय पा मागं माझे तुम्ही कमान बघताय इथून हा रोड जातो सरळ खाली बॉटम जो आपण वरतून धबधबा बघितला होता ना तो इथून खालून बघता येतो आपल्याला तर या कमानीपाशी आलोय मी हा आपला नगर आणि कल्याण रोड आहे हा जो दिसतोय ना हा नगर कल्याण रोड आहे इकडनं नगरकडनं असं आलं की इथून हा रोड असं परत युटर्न मारून असं आत जावं लागतं आपल्याला तर फायनली आता इथे पोहोचले आपण वातावरण तुम्ही बघू शकता भावनो एकच नंबर वातावरण झालेलं आहे हे बस संपूर्ण एक नंबर वातावरण झालेलं आहे पूर्ण ढग आलेलं आहे आणि नशीब आपलं चांगलं आहे की आज पाऊस नाही आहे ओके बारीक भरपूर चालू आहे इथे एक भुतिया बंगला आहे भावनो तुम्हाला लँडमार्कसाठी हा भुतिया बंगला आणि भुतिया बंगल्याच्या बरोबर शेजारी ही कमान इथून आता जायचं आत विचारावं लागलं ना दादा कसं जायचं रे पुढं थांबा इकडनं जायला लागलं इकडचे चलो भावनो इथं घरं बघा ना किती मस्त आहेत किती भारी वातावरण आहे बघा ना इथलं आणि कसलं भारी घर आहे त्यांचे काश मेरा भी ऐसा एक घर होता इस वातावरण में इस सुंदर सी जगह में किती भारी आहेत बघा ना इथलं जीवन लोकांचं किती भारी असेल तेव्हा ते काळजी येतात तिथं बाहेर त्याच्या घरातलं कसलं भारी वातावरण आहे अशा ठिकाणी माझं एक घर पाहिजे माझी एक इच्छा आहे भावनो की असं एक फार्म हाऊस पाहिजे आपलं छोटंसं नाही का तुटकं पुटकं इथलं हॉटेल बघा भावनो काय भारी आहे हे हॉटेल आहे आणि किती भारी वाटतं बघा ना सगळे कौलाचे घरं उतरत्या छपराची घरं आहे तिथं एकच नंबर वातावरण आहे बघा सीन असं वाटतं ना जसं काय स्वर्गात आलो आज फक्त अप्सरच दिसणं नाही का सागर शेठ भावनं फायनली गाडी पार्क करून आम्ही ट्रेक चालू केलेला आहे जंगलाच्या मधून आत्ताच चालू आहे आम्ही धबधब्याच्या दिशेने आणि हा नजारा बघा भावनं नजारा बघा तुम्ही नजारा हे बघा धिंगाणा नुसता धिंगाणा आहे पा वातावरण बघा आणि हे पाणी आता या पाण्यातनं आपल्याला जायचं मला पॅन्ट वरती घ्यावं लागणार पाणी बघा तुम्ही भावनं नाही का हां पॅन्ट तर थोडी इथं तेच घ्यावं लागणार मला थांबा एक मिनटं बघा हो विषय अंगा असं अरे द्यावा हे असं पाण्यातनं जावं लागतं भावनं हे पा
पॅन्ट थोडी वरती घेतो मी आता. एकच नंबर आहे, एकच नंबर, काय विषय नाही. हे बघा भावानं पाणी पाणी बघा, हे बघा कसा आहे विषय. पाणी बघा भावानं, हे पा पाणी गुडघ्यापर्यंत पाणी आहे आणि त्यातनं वाट काढत आपल्याला असं हे पुढं जायचं आहे आता. सागर भाऊ कसं वाटतंय? कुठे गेले? मला भारीच वाटते. पहिली गोष्ट मनात काय होतंय? गुदगुल्या होतात का? गुदगुल्या म्हणजे मी लय एक्साइटेड आहे. पहिली गोष्ट मी असं झालंय, मला असं झालंय की कधी मी त्या वॉटरफॉल पाशी पोहोचल असं. आणि दुसरी गोष्ट, सोनू भाऊ आणि सागर भाऊला काय सांगू इच्छिता तुम्ही? तुम्ही राहा घरी तसेच, तुम्ही तशाच घरी आम्ही आजच. समोरचा जो तुम्ही डोंगर बघताय ना भावांनो, तो हरिश्चंद्रगड आहे असं सागर भाऊ म्हणतात. एक्झॅक्ट मला नाही माहिती, तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही सांगा. मी आत्ता आहे ना भावांनो काळू वॉटर डॅमला आलेलो आहे. सॉरी काळू वॉटरफॉलला आलेलो आहे. काळू वॉटर डॅमला नाही, काळू वॉटरफॉलला आलेलो आहे. तर आता ट्रेकिंग करत आपण असंच चालू आहे. सागर भाऊ इज फुल एक्साइटेड टुडे अँड ही इज रनिंग फास्टली. आता त्यांचं असं झालं ना, मी कधी पोचतो आणि कधी नाही का, असा विषय चालू आहे त्यांचा. वातावरण बघा भाऊ, आणि नशीब चांगलं आज पाऊस नाही. सगळ्यात मेन पॉईंट तो आहे. बोला तुम्ही, बोला चिडू नका यार, तुम्ही लय चिडता. बोला. इथं जायचंय भावांना आपल्याला. इथं हे जे समोर दिसतंय ना पाणी पडतंय धबधबा, त्याच्या खाली जायचंय भावांना आपल्याला. तर फायनली भावांनो इथनं आपल्याला हा जो वॉटरफॉल आहे, हा जो धबधबा एकदम व्यवस्थित दिसतोय. आणि इथं एक आहे पहा, हा एक आहे आणि त्याच्या शेजारी आहे ना हा एक आहे पहा. पण इकडच्या धबधब्याला जास्त पाणी नाही आहे. आता जवळ जाऊन बघूयात आपण. जवळपास 4 किलोमीटरचा ट्रेक करत आपण इथपर्यंत आलो आहे. सागर भाऊ आणि मी, हे समोर सागर भाऊ आहेत आणि हा तुमचा भाऊ मयूर. भावांनो आजचा ब्लॉग कसा वाटतोय ते सांगा, कमेंट करा. आजच्या मेहनतीसाठी भावांनो एक लाईक, एक शेअर, एक सबस्क्राईब झालाच पाहिजे. सामने देखो भाइयों नज़ारा, ये है कालू वाटर डैम. बाजू में दोनों, इधर भी एक वाटरफॉल है और इधर भी एक वाटरफॉल है. बस वहीं पे जाना है. इस रिवर से होते हुए हम जा रहे हैं आगे की ओर. देखो ये मज़ा. अरे भाई अचानक अगर पानी आ गया ना भाई, तो लेने के देने पड़ जाएंगे अपने. चलो भाई चलो. अरे अभी यहाँ से कैसे पार करेंगे? ये देखो भाई मंजर, कैसे पार करेंगे अभी से? रिस्क तो लेना पड़ेगा. आराम से इस पे ये वाले पे पैरों को आराम से. हाँ अभी मेरी बारी है भाइयों. ओ भाई साहब, ओ गया, टूट गया, बच गया. धो के लेना पड़ेगा भाई. गूगल महंगा है बहुत. या वॉटरफॉलकडं येताना सगळ्यात टफेस्ट जो पॉईंट आहे ना इथं जाण्यासाठी, तो पॉईंट आहे भावनो. हे पहा इथनं असं वर चढावं लागतं. सागर भाऊची अवस्था तुम्ही बघू शकताय. जवळपास मला वाटतं इथं थोडासा ब्रेक घेतला पाहिजे आपण. काय वाटतं सागर शेठ? हो, थोडा ब्रेक घेऊ आपण. 5 मिनिटाचा. हां, इंजन गरम झाले, रेडिएटर. थोडंसं आराम घेऊ. नेमकं प्यायला पाणी पण नाही घेतलं आपण. आता कसं करायचं? तर भावांनो थोडं इथं बसलोय, कारण चालून नाशो माझ्याच मला वाफा जाणवतात तिथं. आता पक्ष्यांचा आवाज. कोण गाणं म्हणते शिट्टी वाजवते? पक्ष्यांचा आवाज. चलो. अच्छा कोणता पक्षी यार? चलो. शिट्टी म्हणजे शिट्टी वाजून गाणं म्हणल्यासारखं शिट्टी वाजवतोय तो पक्षी. कोणता पक्षी काय माहिती? असं वाटतं कोणतरी शिट्टी वाजून गाणं म्हणतोय. तर हे पहा, मी जे बोललो ना सगळ्यात हार्ड पॉईंट आहे इथं जाण्याचा, तो आता मी चढतोय पहा, तुम्हाला दाखवतोय पहा. हे पहा तो हा पॉईंट आहे. असं चढावं लागतं इकडनं डोंगरावर. तुम्हाला जर यायचं असेल तर फिजिकली जर फिट असाल तरच या भावांना, नाहीतर काय खरं नाही. एक दिदी भेटली आपल्याला, हाय करते आपल्या ब्लॉगमध्ये. नशीब चांगलं आहे भावांनो, इथं बरोबर धबधब्याच्या खालीच आपल्याला हे एक दुकान भेटलं दादाचं. आणि इथं पाण्याची बाटली पण भेटली, ज्याची खूप जास्त गरज होती. तर आता याच्यात आपण औषध टाकू आपलं एनर्जीचं आणि पिऊयात, म्हणजे थोडी एनर्जी येईल. दमले भावना, लय दमले.
इथं सांगतात इतकी टाईम संपलाय म्हणून आपण धावत पळत चाललो आहे त्या दिशेने. आता धबधब्याच्या दिशेने आलो इथपर्यंत तर बघूनच जाणार. रस्ता बघा येऊ जाता येत नाही बरोबर. माझ्या बाई क्रॉसिंग करले. ओके इथं जर कधी पाणी असलं ना तर अवघड आहे मग जाणं. पाणी नाही म्हणून जमतंय जायला आपल्याला. स्लिपरी आहे खूप रोड आहे पा. असं जावं लागतं इकडनं हे पाणी आहे. जर धबधब्याला पाणी आलं ना तर इकडनं कसंच जाता येत नाही. हे आलो भावना आपण हे पा हा वरती धबधबा आलो इथं तुम्हाला आज दाखवणारच भावना मी इथला धबधबा. ते काय होतंय काय भावा तुला. त्यांच्यासाठी बाबा काय झालं माहिती का आज नाही उद्या जाऊ उद्या नाही परवा जाऊ मला म्हशीचं दूध काढायचं मला हे करायचंय यासाठी नाही बाबा. सोने आपण हा व्ह्यू सोने तू जर बघतोय ना भाऊ तुला बोलतोय तुला. हे निसर्ग आहे ना सह्याद्रीचं. कोणाला बोलतो हा तो व्हिडिओ बघतोय ना सोन्याला. भावा टॅग कर मला भावा तू इंस्टाला. आता आपल्याला इकडनं वर चढायचं. सागर भरनं ढकलले मी वरती. मला इकडनं चढावं लागेल. हे कसं आहे बघा हे बघा ठीक आहे. किती मेहनत करावं लागते भावनो. हात घाण झाले. हे जरा बघितली का भावनो किती मेहनत करावं लागते आणि तुम्ही साधा एक लाईक पण नाही करत. हे भावनो इथले सगळे लोक गेलेत आता. फक्त 2च भाई आहेत तिथं आता मी आणि सागर भाऊ. बाकी कोणीच दिसणार नाही तुम्हाला इथं. सगळे गेलेत. यावेळेस बंद होतं म्हणतात. हे पा पाणी येते कसं येते बघा. हे पा सागर भाऊंची ही अवस्था बघा भावांना. पूर्ण गोळ्या संपल्यात. हा नजारा तुम्हाला सिंपल वाटत असेल पण हे बघा दिसलं का कुठे आहे मी. फाइनली पहुंच गए आपका भाई. बहुत मशक्कत करिए भाइयों. एक लाइक और एक सब्सक्राइब तो बनता है.